खरं तर पुणे म्हटलं तर पुणे ही महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी आणि आज पुण्यामध्ये असणारी पुणे महानगरपालिका. पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका अहवालातून हा खुलासा समोर आला आहे. प्रश्न उत्तराच्या तासामध्ये या ठिकाणी नगरसेवक योगेश मुळीक यांनी एक प्रश्न उपस्थित केला होता. यामध्ये त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या किती शाळांमध्ये मुख्याध्यापक नाही असा प्रश्न संबंधित शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारला. या प्रश्नाचं उत्तर देत असताना शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की तब्बल पुण्यातील 91 महानगरपालिकेच्या शाळांना मुख्याध्यापकच नाही अशी माहिती त्यांनी सर्वांसमोर मांडली. यात एक धक्कादायक बाब म्हणजे साधारण वर्षाला पुणे महानगरपालिकेकडून शिक्षण विभागासाठी तब्बल 900 कोटी रुपयांची तरतूद केली जाते आणि या तरतुदीचा जो काही परिणाम, जो काही फायदा आहे तो विद्यार्थ्यांना होत असतो. मात्र आता जवळपास ह्या शिक्षण विभागाच्या ज्या पुणे महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्यापैकी 91 शाळांना हे मुख्याध्यापक नाही ही गंभीर बाब आपल्या समोर आली आहे. यामध्ये जर आपण विचार केला तर साधारण ज्या 80 मराठी माध्यमाच्या शाळा आहेत आणि 11 ह्या उर्दू माध्यमाच्या शाळा आहेत, अशा एकूण 91 शाळांना मुख्याध्यापक नाही ही धक्कादायक बाब ह्या अहवालातून समोर आली आहे. या प्रकरणी जे योगेश मुळीक जे नगरसेवक आहेत त्यांनी हा प्रश्न पालिकेपुढे उपस्थित केला होता आणि या प्रश्नाच्या उत्तराने अधिकाऱ्यांनी जे काही उत्तर दिलंय त्यामुळे सगळ्यांचं लक्ष याकडे वेधलं गेलेलं आहे. पुण्याहून मी प्रथमेश तांबे आणि अशाच अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा पुणे.